नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा पुन्हा एकदा दावा आहे. मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचा समता पक्षाचा दावा आहे. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संदीप. वृषाली, खरं तर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर 24 तास व्हायच्या आधीच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे अडचणीत येण्याची शक्यता दिसते. कारण मशाल चिन्ह हे निवडणूक आयोगानंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दिलं होतं. मात्र आता समता पक्षानं पुन्हा एकदा दावा केलेला आहे. त्याचं कारण असं, 4 जानेवारीला निवडणूक आयोगाने एक प्रेस नोट जाहीर केली आहे आणि त्यानुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की मान्यता नसलेली मात्र नोंदणी असलेले जे राजकीय पक्ष आहेत देशभरातले, त्यांना आता चिन्ह देण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली आहे. आणि ज्या पक्षांनी गेल्या 3 वर्षांमधलं त्यांचं रेकॉर्ड जे आहे ते निवडणूक आयोगासमोर सादर केलेलं असेल आणि ज्या निवडणूक आयोगाच्या अटी आहेत त्या जर पूर्ण केलेल्या असतील तर निवडणूक आयोगाच्या यादीप्रमाणे त्या पक्षांना ती चिन्हांचं वाटप केलं जाईल. आणि समता पार्टीनं असाच दावा केला आहे की ज्या सगळ्या अटी पूर्तता होत्या निवडणूक आयोगाच्या त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे मशाल चिन्ह जे होतं ते पुन्हा आम्हालाच मिळावं. समता पार्टीची मान्यता रद्द केली आहे मात्र नोंदणी जी आहे ती मात्र कायम आहे निवडणूक आयोगाकडे. आणि त्यामुळेच मशाल चिन्हावर पुन्हा एकदा दावा केला आहे. ज्या वेळेला अंधेरीची पोटनिवडणूक होती त्याच वेळेला आपल्याला माहिती आहे धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मशाल चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं होतं. तेव्हापासूनच समता पार्टी दिल्ली हायकोर्टात त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात गेली होती. मात्र कोर्टानं त्यांना कुठल्याही प्रकारे मान्यता दिली नव्हती किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नव्हतं. त्यांनी असं सांगितलं होतं की याबाबत निवडणूक आयोगच निर्णय घेऊ शकतं. त्यानुसार आता पुन्हा निवडणूक आयोगाच्या दारातच समता पार्टी पोहोचलेली आणि मशाल चिन्हावर दावा करण्यात येतोय. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं मशाल चिन्ह हे आता कायम राहणार की त्यांच्या हातून ते पुन्हा एकदा निसटणार हे आपल्याला येत्या काळात समजू शकणार आहे. नक्कीच. धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.